कापूर हा सदापर्णी वृक्ष लॅरिसिकुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सिनॅमोमम कॅम्फोरा असे आहे. हा वृक्ष मूळचा तैवान, चीन व जपान येथील असून भारतात डेहराडून, सहारनपूर, कोलकाता, निलगिरी व म्हैसूर या ठिकाणी त्याची यशस्वीपणे लागवड केलेली आहे. कापूर वृक्ष भक्कम फांद्यांनी डवरलेला असतो व त्याची उंची 20 ते 30 मीटर असते. साल फिकट रंगाची, खडबडीत आणि उभ्या खाचा असलेली असते. पाने साधी, एकाडेक, मध्यम आकाराची, अंडाकृती व लांबट, साधारण जाड, गर्द हिरवी व चकचकीत असून खालची बाजू निळसर रुपेरी दिसते. पानांच्या मध्यशिरेच्या दोन्ही बाजूंस एक मोठी शिर असते. पानांच्या बगलेत पिवळसर पांढऱ्या, सुगंधी व लहान फुलांच्या मंजिऱ्या येतात. फळ मोठ्या वाटण्या एवढे व गर्द हिरवे असून पिकल्यावर काळे पडते. झाडाच्या सर्व भागात बाष्पनशील तेल असते. या तेलापासून कापूर मिळवतात. कापूर हा एक सुवासिक ज्वालाग्राही पदार्थ आहे. कापूर हे सुगंधी, वेदनाहारक, प्रतिरोधक आणि कामोत्तेजक आहे. अनेक औषधांमध्ये आणि नायट्रोसेल्युलोज संयुगे तयार करण्यासाठी त्याचा वापर करतात. मेंथॉलप्रमाणे ते त्वचेच्या संपर्कात आल्यास थंडगारपणा जाणवतो. त्वचेची मलमे, चोळण्याची औषधे तसेच सर्दी वा दम्यावर नाकाने हुंगून घेणाऱ्या औषधांत मेंथॉलबरोबर कापराचा वापर करतात. आशियातील अनेक देशांत त्याचा उपयोग मिठाईमध्ये स्वादासाठी केला जातो. तामिळनाडूत अन्न शिजविताना त्याचा उपयोग हिंगाप्रमाणे करतात. विविध धर्माचे लोक पूजा तसेच धार्मिक कार्यक्रमात आरती करताना कापूर पेटवितात. पूजेसाठी वापरला जाणारा कापूर खाण्यास अयोग्य असतो. कापूर वृक्षाच्या सर्व भागात असलेल्या तेलपेशींमध्ये कापूर तयार होतो. मात्र खोड आणि पानांतून अधिक प्रमाणात कापूर मिळवितात. या वनस्पतीच्या खोडातील वा पानांतील कापूर तेल ऊर्ध्वपातनाने वेगळे करून त्यापासून कापराचे स्फटिक तयार करतात. याखेरीज ड्रायोबॅलेनॉप्स, कॅम्फेरा, ओईओटिया, ऊसंबेरिअसन्स तसेच लॅरिसिकुलातील इतर वनस्पतींपासून कापूर तेल मिळवितात. सुमारे 45 किलोग्रॅम अशुद्ध कापूर तेलापासून सुमारे 22 किलोग्रॅम कापूर, सुमारे 9 किलोग्रॅम लाल कापूर तेल तसेच सुमारे 7.5 किलोग्रॅम शुभ्र कापूर तेल, सुमारे 1 किलोग्रॅम डांबर इत्यादी पदार्थ मिळवितात. सुमारे 1 किलोग्रॅम डांबर इत्यादी पदार्थ मिळवितात. आज जगभरात 80% कापूर कृत्रिमरित्या तयार करून वापरला जात आहे. गुस्ताफ कोम्पा या शास्त्रज्ञाने 1903 साली कापराचे स्फटिक कृत्रिमरित्या तयार केले. कापराचे रेणुसूत्र C10H160 असे आहे. धन्यवाद.